थांब, हा व्हिडिओ स्किप करू नकोस, कारण कदाचित आज हे शब्द ऐकून तुझं भविष्य बदलेल, तुझं आयुष्य बदलेल. आज जर तुला वाटत असेल ना लोक तुला किंमत देत नाही, तर तू काही स्पेशल नाहीस, तू मागे पडलायस, तर हा व्हिडिओ तुझ्यासाठीच आहे. खरं सांगू का, बहुतेक लोकांची प्रॉब्लेम हीच आहे की त्यांना लोक व्हॅल्यू देत नाही, त्यांना स्वतःची किंमत माहीत नाही. आपण रोज काय करतो, दुसऱ्यांची स्वतःशी तुलना, इंस्टाग्रामवर लोकांचं फेक सक्सेस पाहणं, तो पुढे गेला मी मागं राहिलो, माझ्याकडून काहीच होणार नाही. हळूहळू काय होते माहिती आहे, आपण स्वतःलाच कमी समजायला लागलो. पण एक, तू व्हॅल्यू कमी झाली नाही पाहिजे म्हणून तुला काय वापरायचं आहे. जग कधीच तुला तुझ्या पोटेन्शियलसाठी किंमत देणार नाही. जग तुला किंमत देईल ते तुझ्या रिझल्टसाठी. लोक तेव्हाच ऐकतात जेव्हा तू काहीतरी करून दाखवतोस. लोक तेव्हाच रिस्पेक्ट देतात जेव्हा तू स्वतःला डिसिप्लिनमध्ये ठेवतोस. आणि हो, सुरुवातीला कोणीही क्लॅप्स देत नाही, सुरुवातीला फक्त सायलेन्स असतो. जर तुला हा व्हिडिओ सोडून जाऊ नकोस, कारण पुढचा भाग हा तुझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेव, व्हॅल्यू डिमांड करून मिळत नाही, ती बिल्ड करावी लागते. आज तू म्हणत असशील लोक मला रिस्पेक्ट देत नाही, तर स्वतःला विचार, मी रिस्पेक्ट लायक आहो की नाही. मी वेळ वाया घालवतो का, मी प्रॉमिस तोडतो का, मी आजचं काम उद्यावर ढकलतो का. जर उत्तर हो येत असेल ना, तर प्रॉब्लेम बाहेर नाही, प्रॉब्लेम तुझ्या स्वतःमध्ये आहे. ज्या माणसाला वेळेची किंमत माहीत नसते ना, त्या माणूस आपोआपच वेळेच्या मागे राहतो. आज तू 24 तास काय करतोयस, मोबाईल स्क्रोल, शॉर्ट व्हिडिओज, मिनिंगलेस चॅटिंग, लेट नाईट जागरण, आणि मग म्हणतोस माझं काही होत नाही. एक, टाईम वेस्ट करणारा माणूस कधीच व्हॅल्युएबल बनत नाही. आजपासून एक निर्णय घे, दररोज किमान 2-3 तास स्वतःच्या ग्रोथसाठी वेळ घालव. डिग्री इम्पॉर्टंट आहे, मार्क्स इम्पॉर्टंट आहेत, पण स्किल सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. ज्या माणसाकडे स्किल असते ना, तो कुठेही ॲडजस्ट होऊ शकतो. आज स्वतःला विचार, मला काय येतं, मी काय शिकतोय, माझी स्ट्रेंथ काय आहे. दररोज थोडं थोडं का शिकणं होईना, थोडं थोडं का परफेक्ट होईना, कन्सिस्टन्स हो. जर तू स्वतःची व्हॅल्यू वाढवायचं ठरवलं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ, कारण पुढचा पॉईंट म्हणजे तुझ्यासाठी गेम चेंजर असणार आहे. मोटिवेशन येतो आणि जातो, पण डिसिप्लिन राहतो. थकलो तरी अभ्यास, मूड नसला तरी काम, कोणी पाहत नसेल तरीही मेहनत करता आलीच पाहिजे. मेहनती व्यक्ती हा आयुष्यात यशस्वी होतोच. ही सवय लागली ना तर तू अनस्टॉपेबल बनशील. स्वतःला कंट्रोल करता आलं पाहिजे, तरच तू जगावर कंट्रोल करू शकशील. हे नेहमी लक्षात ठेव. एक मोठी चूक आपण सगळे करतो, स्वतःबद्दल नेहमी निगेटिव्ह बोलत राहतो. माझ्याकडून होणार नाही, मी वीक आहे, मी ॲव्हरेज आहे. एक, जे तू बोलतोस ना तू तसंच बनतोस. आयुष्यात स्वतःशी बोल, बदल, हळूहळू कॉन्फिडन्समध्ये वाढ. तू सध्या खूप स्ट्रगलमध्ये आहेस, हो तर खुश हो, कारण स्ट्रगल म्हणजे अपग्रेड मोड असतं. सगळे स्ट्रॉंग लोक कधी ना कधी एकटे पडतच असतात. सगळे सक्सेसफुल लोक कधी ना कधी हसवले गेलेलेच असतात. डिफरन्स इतकाच असतात की ते थांबले नाही आणि तू इथे थांबून राहतोस. कोणी तुला मोठं बनवत नाही, तू स्वतःला मोठं बनवत असतोस. रोज शिकणं, रोज मेहनत करणं, रोज इम्प्रूव्हमेंट करणं. आज स्मॉल वाटत असलं ना तरीही कन्सिस्टंट राहिलास तर एक दिवस तुझं नाव नक्कीच लोक आठवतील. आई वडिलांची स्वप्न, तुझं भविष्य, तुझं हे सगळं तुझ्यावर अवलंबून आहे. आज तू हार मानलीस नाही ना तर तू उद्या रिग्रेट करणार नाहीस. पण जर तू आज उभा राहिलाच नाही ना तर उद्या तुला रिस्पेक्ट मिळणार नाही. जर हा व्हिडिओ तुला थोडासा इन्स्पायर करत असेल तर आत्ताच लाईक कर. जर तू स्वतःला बदलवायचं ठरवलं असेल तर टीए मोटिवेशनला सबस्क्राईब कर आणि कमेंटमध्ये एक गोष्ट लिही, मी माझी व्हॅल्यू वाढवणार. हा व्हिडिओ इथे संपत नाही, हा व्हिडिओ तुझ्या नवीन सुरुवातीचा पॉईंट आहे. उठ, मेहनत कर आणि स्वतःची किंमत जगाला दाखव. जर तुला हवं असेल ना तर तू काहीही करू शकतोस. हे आपलं टीए मोटिवेशन चॅनेल जगायला शिकवतो, म्हणून सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नको मित्रा. धन्यवाद.